तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 231 वर खालून दुसरी ओळ मध्यभागी आहे शंका. पूर्व पक्षी शंका करतोय काय की परोक्ष अर्थ का प्रतिपादक वाक्य परोक्ष प्रमा का जनक होवे है यह पूर्व आपने कहा. पूर्व पक्षी म्हणतो सिद्धांतांना की तुम्ही आत्तावर काय सांगितलं की जर अर्थ परोक्ष असेल, विषय परोक्ष असेल, तर त्या परोक्ष अर्थाचं प्रतिपादक जो वाक्य आहे, परोक्ष अर्थाचं बोधक जे वाक्य आहे ते वाक्य परोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. परोक्ष प्रमा का जनक होवे यह पूर्व आपने क्या कहा तहा. अर्थ विषय परोक्षपणा क्या है. परोक्ष अर्थाचं प्रतिपादक वाक्य. तर परोक्ष अर्थ म्हणजे नेमकं कसा अर्थ. अर्थात अर्थ म्हणजे विषय, त्याच्या ठिकाणी परोक्षपणा तो काय आहे नेमका, कोणत्या अर्थाला परोक्ष म्हणणार तुम्ही, असा त्याचा प्रश्न. ता अर्थ विषय परोक्षपणा क्या है ऐसी जिज्ञासा के हुए, अशी जाणण्याची इच्छा झाली असता अब ता अर्थनिष्ठ परोक्षता का लक्षण काय आहे. अर्थाच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी परोक्षपणा काय आहे, तर अर्थनिष्ठ परोक्षतेचं लक्षण आता ग्रंथकार करतात. ज्ञानगत परोक्षता वेगळी, अर्थगत परोक्षता वेगळी. तर अर्थनिष्ठ परोक्षता का लक्षण काय आहे, तर काय लक्षण. योग्य विषयस्य अनावृत्त संवित्तादात्म्याभाव परोक्षत्वम. बोला. योग्य विषयस्य अनावृत्त संवित्तादात्म्याभाव परोक्षत्वम. योग्य विषयस्य, योग्य असा जो विषय, त्या विषयाचा अनावृत्त संवित, संवित म्हणजे ज्ञान, चेतन, अनावृत चेतन, साक्षी चेतन, त्याच्याबरोबर तादात्म्याचा अभाव, त्याच्याबरोबर विषयाबरोबर अनावृत चैतन्याचं तादात्म्य नसणं, त्यालाच म्हणायचं काय, अर्थगत परोक्षत्व, विषयनिष्ठ परोक्षत्व. तर तादात्म्याभाव परोक्षत्व. अर्थयः अज्ञानकृत आवरणते रहित जो साक्षी चैतन्य है ताका नाम अनावृत संवित है. या लक्षणामध्ये अनावृत संवित हे पद आलं. तर अनावृत संवित म्हणजे काय, त्याची अगोदर व्याख्या केली की अज्ञानकृत आवरण ते रहित, ज्याच्यावर अज्ञानाचं आवरण नाही, अज्ञानकृत आवरण ते रहित जो साक्षी चैतन्य आहे, असं जे साक्षी चैतन्य, ताका नाम, त्या साक्षी चैतन्यालाच अनावृत संवित असं म्हणतात. ताका नाम अनावृत संवित. ऐसे अनावृत संवित के साथी प्रत्यक्ष योग्य विषय के तादात्म्य का जो अभाव है की नाही. अनावृत संवित बरोबर प्रत्यक्ष योग्य विषयाचं जे तादात्म्य, त्या तादात्म्याचा जो अभाव है, यही ता विषय परोक्षपणा आहे. हाच त्या विषयाच्या ठिकाणी काय आहे, परोक्षपणा आहे की नाही. आणि अनावृत चैतन्याबरोबर जर योग्य विषयाचं तादात्म्य असेल तर त्याला म्हणायचं अपरोक्ष. जसं अंतकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटापर्यंत गेली आणि घटाच्या आकाराकार झाली, तर ती वृत्ती घटाच्या आकाराकार होण्याच्या अगोदर तो घटोपैत चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे. आणि वृत्त्योपैत चैतन्य अर्थात साक्षी चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे. दोन्ही उपाध्या भिन्न भिन्न देशात आहे, म्हणून त्या दोन उपाधीनी युक्त चेतन सुद्धा भिन्न भिन्न आहे. उपाधिकृत भेद असा व्यवहार केला जातो. पण ज्या उपाधीमुळे चैतन्याचा भेद दिसून येतो, त्या दोन्ही उपाध्या जर एका ठिकाणी आल्या तर त्या उपाधीने युक्त जे चैतन्य त्याच्यात भेद नसतो. अंतःकरणाची वृत्ती बाहेर निघून जेव्हा घटापर्यंत जाते आणि घटाच्या आकाराकार होते,
तेव्हा घटोपै चैतन्य तेच अंतकरणोपै चैतन्य आहे, अर्थात ते साक्षी चैतन्य आहे. साक्षी चैतन्य तिथं अधिष्ठान आहे, अध्यस्त आहे घट, आणि अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाहून त्याची अतिरिक्त सत्ता नसते. अर्थात त्या घटाचं आणि तदुपै चैतन्य अर्थ साक्षी चैतन्य त्याच्याशी तादात्म्य आहे. मग योग्य विषय जो घट त्याचा आणि अनावृत चैतन्य अर्थात साक्षी त्याचं तादात्म्य झालं आहे, म्हणून तिथं घट अपरोक्ष आहे, परोक्ष नाही. पण अशा रीतीने अनावृत चैतन्याबरोबर साक्षी बरोबर योग्य विषयाचं तादात्म्य नसेल, अर्थात तादात्म्याचा अभाव असेल, तर तसल्या ठिकाणी तो विषय मानला जातो काय? परोक्ष. त्याला काय म्हणायचं? परोक्ष. पंक्ती पहा. ऐसे अनावृत संवित के साथी प्रत्यक्ष योग्य विषय के तादात्म्य का जो अभाव, प्रत्यक्ष योग्य विषयाच्या तादात्म्याचा जो अभाव आहे, यही ता विषय विषय त्या विषयाच्या ठिकाणी परोक्षपणा है. ठीक है. जैसे उदाहरण स्वर्गाधिक योग्य विषयो का, स्वर्गाचं वर्णन केलं शास्त्राने, आपण ऐकल्यानंतर आता ते श्रवण ऐकून चिंतनाने मतलब ऐकून स्वर्गाचं ज्ञान झालं. पण आता स्वर्गाचं ज्ञान झालं, स्वर्ग हा परोक्ष आहे का परोक्ष आहे? परोक्ष आहे. ठीक आहे. मग पहा, स्वर्गाधिक योग्य विषयो का अनावृत साक्षी चैतन्य के साथी, अर्थात साक्षी बरोबर तादात्म्य आहे नाही, तादात्म्य नाही आहे स्वर्गाचं. स्वर्ग कुठेतरी असणार, वृत्ती इथंच आहे, साक्षी इथंच आहे, दोघांचा अभेद नाही आहे, तादात्म्य नाही आहे, तादात्म्य आहे नाही याते, म्हणून ते स्वर्गाधिक परोक्ष कहे जावे आहे. म्हणून त्या ठिकाणी स्वर्गाधिक विषय कसे झाले? परोक्ष झाले. का बरं? तर तिथं योग्य विषय जे स्वर्गाधिक त्यांचा अनावृत चेतन जो साक्षी त्याच्याशी तादात्म्य नाही, तादात्म्याचा काय आहे? अभाव आहे. कळलं? म्हणून ते स्वर्गाधिक परोक्ष परोक्ष कहे जावे है. और जिस काल विषय घटपटाधिक विषयाकार अंतकरण की वृत्ती नहीं उत्पन्न भई, ज्या कालात घटपटादी विषयाकार म्हणजे घटापर्यंत वृत्ती गेलेली नाही, घटाकार किंवा पटाकार झालेली नाही, घटपटादी विषयाकार अंतकरण की वृत्ती नहीं उत्पन्न भई, तीस काल विषय त्या कालात केवळ ऐक्य ज्ञान आहे, घटपटाविषयी वृत्ती घटापटापर्यंत गेलेली नाही. तीस काल विषय तीन घटपटाधिक योग्य विषयो का, घटपटाधिक विषय योग्य आहे त्यांचा, तर अनावृत साक्षी चैतन्य के साथी, अनावृत असं जे साक्षी चैतन्य त्याच्याबरोबर तादात्म्य है नाही, तादात्म्य नाही आहे. या ते तीस काल विषय त्या कालामध्ये ते घटपटाधिक भी परोक्ष कहे जावे आहे. अशा वेळेस ते घटपटाधिक सुद्धा कसे आहेत? परोक्ष आहे. केव्हा? त्यांच्यापर्यंत वृत्ती गेलेली नाही आहे, केवळ वाक्य श्रवणाने आतले आत घटाकार पटाकार वृत्ती झाली आहे, साक्षात इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून वृत्ती घटाकार पटाकार झालेली नाही. अशा वेळेस ते जे घटाचं ज्ञान ते परोक्ष आहे, आणि त्या ज्ञानाचा विषय घटाधिक ते सुद्धा परोक्षच आहेत. याते तीस काल विषय ते घटपटाधिक भी परोक्ष कहे जावे है. तहा इस लक्षण विषय का योग्य यह विशेषण जो नहीं कहते. आता लक्षण केलंय परोक्षत्वाचं, अर्थनिष्ठ परोक्षत्व. काय लक्षण केलंय? योग्य विषयस्य अनावृत संवित तादात्म्याभाव परोक्षत्व. पहिल्याच ओळीत आहे लक्षण. त्या लक्षणातून समजा योग्य हे पद वजा केलं तर लक्षण काय राहील? विषयस्य अनावृत संवित तादात्म्याभाव परोक्षत्व असं लक्षण होईल. घडेल काय? तर ज्याप्रमाणे स्वर्ग परोक्ष आहे, बरोबर आहे की नाही, घटापटाकार वृत्ती झालेली नाही म्हणजे घटापर्यंत वृत्ती पोहोचलेली नाही, अशा काळात तो घट सुद्धा कसा आहे? परोक्षच आहे. त्याप्रमाणे धर्म अधर्म हे सुद्धा कसे आहेत? परोक्षच आहे. अंतःकरणाचे धर्म आहेत, ते धर्माधर्म अंतःकरणावर आहे, आणि म्हणून धर्माधर्मोपई चैतन तेच अनावृत चेतन साक्षी चेतन आहे. अर्थात विषय धर्माधर्माधिक
आणि अनावृत संवित त्यांचं तिथं काय आहे? तादात्म्यच आहे. तादात्म्याचा अभाव नाहीये. लक्षण केलंय परोक्षत्वाचं. धर्माधर्म तर परोक्षच आहेत. मग त्यांच्यावर लक्षण जायला पाहिजे की नाही? जायलाच पाहिजे, कारण धर्माधर्म कसे आहे? परोक्ष आहे. पण लक्षण नाही जाऊ राहिलं. योग्य पद दिलं नाही तर विषयाचा, धर्माधर्म विषयाचा अनावृत संवित बरोबर तादात्म्य आहे का तादात्म्याचा अभाव आहे? तादात्म्यच आहे. आपल्याला काय पाहिजे? तादात्म्याचा अभाव. तादात्म्याचा अभाव पाहिजे, आणि तो तर नाहीये. म्हणजे परोक्ष असून त्याच्यावर लक्षण जात नाही. म्हणजे काय झाली? अव्याप्ती. ती अव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं काय? योग्य. योग्य विषयाचा. आता धर्माधर्म हे योग्य आहेत का? प्रत्यक्ष होण्याला योग्य नाहीत. कधीच कुणाला प्रत्यक्ष होत नाही. कोण? धर्माधर्म. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून योग्य विषयाचा अनावृत संवित बरोबर तादात्म्याचा काय आहे? अभाव आहे. यद्यपि धर्माधर्म रूप विषयाचा काय? अनावृत संवित बरोबर तादात्म्य आहे, पण योग्य विषयाचा काय? अनावृत संवित बरोबर तादात्म्याचा काय आहे? अभाव आहे तिथं. म्हणून लक्षण केलं धर्माधर्मावर. धर्माधर्माबरोबर जरी अनावृत संवितचं तादात्म्य असलं, पण योग्य विषयाचा तादात्म्य अभाव आहे, कारण ते योग्य नाही. कोण? धर्माधर्म. आणि म्हणून तिथंही लक्षणाची अव्याप्ती होत नाही, लक्षण जातं, असं सांगायचं आहे. तान तिसरं कुठं झालं? तीस काल विषय. या ते तीस कुठे? तहा इस लक्षण विशेष. सापडी पंक्ती. या लक्षणामध्ये विषय का योग्य य विशेषण जो नाही कहते, योग्य हे विशेषण जर दिलं नाही तो तर काय होईल? धर्माधर्म विषय ता लक्षण की अव्याप्ती होती. धर्माधर्म याच्यावर त्या लक्षणाची म्हणजे परोक्षतेच्या लक्षणाची काय होईल? अव्याप्ती होईल. जिस कारण ते का बरं? ता धर्माधर्म ता अनावृत साक्षी चैतन्य के साथी तादात्म्य है. ज्या कारणाने धर्माधर्म हे कसे आहे? अनावृत चैतन्याबरोबर चैतन्य के साथी तादात्म्यच आहे त्यांचं. कारण ज्याचे अनावृत जे साक्षी चैतन्य आहे त्याच्यावरच अध्यस्त आहेत. कोण? धर्माधर्म. आणि अध्यस्त पदार्थाचं अधिष्ठानाबरोबर काय असतं? तादात्म्य असतं. म्हणून धर्माधर्मरूप विषयाचा अनावृत चैतन्यावर तादात्म्यच आहे, लक्षण जाऊ नाही राहिलं. तादात्म्याचा अभाव कुठे होऊ राहिला? अव्याप्ती होऊ राहिली. ती अव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं काय? योग्य विषयाचा. तर धर्माधर्म विषयाबरोबर जरी तादात्म्य असलं तरी पण योग्य विषयाचं काय? तादात्म्याचा अभाव आहे. योग्य विषयाचं अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्याचा अभाव इथं पण आहे, कारण धर्माधर्म योग्य नाही आहे, आणि म्हणून लक्षणाची अव्याप्ती होत नाही. जिस कारण ते ता धर्माधर्म ता अनावृत साक्षी चैतन्य के साथी तादात्म्य है, परंतु सो धर्माधर्म प्रत्यक्ष के योग्य नहीं है, किंतु अयोग्य है. या ते म्हणून योग्य पद के कहणे ते योग्य पद दिलेलं असल्यामुळे योग्य पद के कहणे ते ता धर्माधर्म विषयी भी सो परोक्षपणा संभव आहे. धर्माधर्माच्या ठिकाणी सुद्धा काय? तो परोक्षपणा संभवतो. म्हणजे परोक्षतेचं लक्षण जातं. तादात्म्याचा अभाव आहेच तिथं. कारण कोणाच्या तादात्म्याचा अभाव आहे? योग्य विषयाचा अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्याचा काय आहे? अभाव आहे. असा यात योग्य पद के कहणे ते ता धर्माधर्म विषय भी सो परोक्षपणा संभव है इति. ऐसे परोक्ष अर्थ को. मग आता परोक्ष अर्थाचं लक्षण झालं. असे जे परोक्ष अर्थ तर पाप ऐसे परोक्ष अर्थ को विषय करने हारा जो प्रमा ज्ञान है सो ज्ञान भी परोक्ष कहा जावे है. अशा परोक्ष अर्थाला विषय करणारं जे प्रमा ज्ञान, त्या ज्ञानाला, त्या प्रमा ज्ञानाला म्हणायचं काय? परोक्ष ज्ञान. जसं शास्त्र श्रवण करून स्वर्ग आहे हा निश्चय झाला, ज्ञान बरोबर आहे, प्रमा ज्ञान आहे, बाधित नाही ते व्यवहारात, आहे की नाही? प्रमाज्ञान आहे. पण प्रमाज्ञान असलं तरी ते कसं आहे? परोक्ष आहे. स्वर्गविषयक ज्ञान कसं आहे? परोक्ष आहे. का बरं परोक्ष आहे? त्याचा विषय जो स्वर्ग,
तर स्वर्गरूप अर्थ परोक्ष असल्यामुळे त्या परोक्ष अर्थाचं प्रतिपादक ज्ञान ते देखील कसं आहे, परोक्ष आहे. असं ऐसे परोक्ष एवढा हो. खूप अंदाज पडतो. ऐसे परोक्ष अर्थ को विषय करने हारा जो प्रमाद ज्ञान है. सापडलं का? परोक्ष अर्थाला विषय करणारं जे प्रमाद ज्ञान आहे सो ज्ञान भी परोक्ष कया जावे है. त्या ज्ञानाला सुद्धा म्हणायचं काय, परोक्ष ज्ञान. अर्थात ऐसे परोक्ष अर्थ का विषय करना ही ता प्रमाद ज्ञान विषय परोक्षपणा है. तात्पर्य काय दिलं, अशा जो परोक्ष अर्थ त्या परोक्ष अर्थाला विषय जर करीत असेल ते ज्ञान, अर्थात ज्या ज्ञानाचा विषय परोक्ष आहे ते ज्ञान देखील परोक्ष. थोडक्यात काय काय, ज्या ज्ञानाचा विषय परोक्ष आहे ते ज्ञान देखील परोक्ष. परोक्ष अर्थाला विषय करणारं ज्ञान देखील परोक्ष. अर्थात ऐसे परोक्ष अर्थ का विषय करना ही ता प्रमाद ज्ञान विषय परोक्षपणा आहे. लागलं. जैसे उदाहरण, स्वर्गोस्ती, स्वर्ग आहे या ठिकाणी हे ज्ञान आहे. स्वर्ग अस्ति, या स्वर्ग अस्ति या ज्ञानाचा विषय कोण, स्वर्ग. स्वर्ग हा परोक्ष आहे किंवा परोक्ष आहे, परोक्ष आहे. परोक्ष अर्थ जो स्वर्ग त्याला विषय करणारं हे ज्ञान आहे, म्हणून हे ज्ञान सुद्धा कसं झालं, परोक्ष. पुन्हा अयम धर्मवान हे एक ज्ञान आहे. अयम पुरुष, य पुरुष कसा आहे, धर्मवान आहे किंवा धर्मवान आहे. तर हे ज्ञान सुद्धा कसं आहे, परोक्ष आहे. कारण त्या ज्ञानाचा विषय जो धर्म अधर्म ते परोक्ष आहेत. दशम अस्ति, 10वा आहे. या वाक्याचा विषय सुद्धा जो 10वा तो कोण आहे माहित नाही, म्हणून परोक्ष आहे. आणि परोक्ष अर्थाला विषय करणारं हे ज्ञान असल्यामुळे हे ज्ञान सुद्धा परोक्षच आहे. इत्यादी वाक्यजन्य प्रमाविषय, जो प्रमाविषय म्हणजे प्रमा ज्ञानामध्ये जो स्वर्ग, पहिल्या ज्ञानात स्वर्ग विषय आहे, स्वर्गोस्ती या ज्ञानाचा विषय स्वर्ग. दुसरं अयम धर्मवान या ज्ञानाचा विषय धर्म. आणि दशमोस्ती या ज्ञानाचा विषय 10वा. दशम इत्यादिक परोक्ष अर्थ का विषयकपणा है. लागलं ना. इत्यादिक वाक्यजन्य प्रमाविषय जो स्वर्ग धर्माधर्म दशम इत्यादिक परोक्ष अर्थ का विषयकपणा आहे, म्हणजे परोक्ष अर्थाला विषय करणारं हे ज्ञान आहे. यही परोक्षपणा आहे. हाच त्या ज्ञानाच्या ठिकाणी काय, परोक्षपणा आहे. अथवा किंवा दुसरं लक्षण करतात परोक्ष ज्ञानाचं काय, प्रमाण चैतन्य विषय जो विषय चैतन्य ते भिन्नपणा है, यही ता प्रमाद ज्ञान विषय परोक्षपणा आहे. त्याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. पहिलं लक्षण केलं काय, की परोक्ष अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्या ज्ञानाला म्हणायचं काय, परोक्ष ज्ञान. पहिलं लक्षण झालं. आता अथवा करून दुसरं लक्षण काय, लक्षण प्रमाण चैतन्य विषय, प्रमाण चैतन्याच्या ठिकाणी जो विषय चैतन्य ते भिन्नपणा, विषय चैतन्याहून भिन्नपणा, यही म्हणजे थोडक्यात काय, प्रमाण चैतन्य आणि विषय चैतन्य यांचा भिन्नपणा असेल तर ते ज्ञान परोक्ष ज्ञान. प्रमाण चैतन्य म्हणजे वृत्ती चैतन्य आणि विषय चैतन्य म्हणजे विषयोपय चैतन्य. हे जोपर्यंत भिन्न आहेत तोपर्यंत अशा अर्थाला विषय करणारं ज्ञान कसं, परोक्ष ज्ञान. प्रमाण चैतन्य विषय जो विषय चैतन्य ते भिन्नपणा है, यही ता प्रमाद ज्ञान विषय, त्या प्रमाद ज्ञानाच्या ठिकाणी परोक्षपणा आहे. जैसे स्वर्ग अस्ति हे वाक्य आहे. इत्यादी वाक्यजन्य, ह्या वाक्यापासून उत्पन्न कोण, वृत्ती अवच्छिन्न प्रमाण चैतन्य विषय आहे की नाही. स्वर्गोस्ती या हे वाक्य ऐकून उत्पन्न झालेली जी वृत्ती, त्या वृत्तीमध्ये आलेलं चैतन्य त्याला म्हणतात प्रमाण चैतन्य. स्वर्गोस्ती इत्यादी वाक्यजन्य वृत्ती अवच्छिन्न प्रमाण चैतन्य विषय, स्वर्गादी विषयावच्छिन्न चैतन्य ते जो भिन्नपणा आहे. कारण स्वर्गावच्छिन्न चैतन्य वेगळं आहे, वृत्ती अवच्छिन्न चैतन्य वेगळं आहे. का बरं, की ज्या दोन उपाधीमुळे चैतन्याचा भेद आहे, अशा ज्या त्या दोन उपाधी स्वर्ग आणि वृत्ती त्या दोन्ही एकत्र आल्याच नाही. म्हणून वृत्ती उपय चैतन्य अर्थात प्रमाण चैतन्य त्याच्याहून भिन्न आहे. कोण, स्वर्ग उपहित चैतन्य अर्थात विषय चैतन्य. आणि अशा रीतीने प्रमाण चैतन्याचा आणि विषय चैतन्याचा जो भिन्नपणा त्यालाच म्हणायचं काय, परोक्ष ज्ञान.
जैसे स्वर्गोस्ती इत्यादि वाक्यजन्य वृत्ती अवच्छिन्न प्रमाण चैतन्य विषय स्वर्गादि विषयावच्छिन्न चैतन्य ते चैतन्यापासून जो भिन्नपणा आहे यही हाच ता स्वर्गादि विषयक ज्ञान विषय स्वर्गाधिकांना विषय करणारं जे ज्ञान त्या ज्ञानाच्या ठिकाणी परोक्षपणा आहे. लागला अर्थ. दोन व्याख्या झाल्या ज्ञानगत परोक्षतेच्या. पहिली व्याख्या परोक्ष अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्या ज्ञानाला म्हणायचं परोक्ष ज्ञान एक. दुसरी व्याख्या प्रमाण चैतन्यापासून विषय चैतन्य हे भिन्न भिन्न असेल तर त्या ठिकाणचं ज्ञान सुद्धा कसं परोक्ष. इस प्रकार अशा रीतीने अनुमिती आदि ज्ञानो विषय भी सो परोक्षपणा जाणी लेना. अनुमिती अधिक जे ज्ञान आहेत की नाही तसं पर्वतो वन्यमान धुमात या अनुमानाने जे ज्ञान जातं होतं उत्पन्न अनुमिती ज्ञान पर्वत वन्यमान हे ज्ञान सुद्धा कसं आहे परोक्षच आहे. का बरं. प्रमाण चैतन्य आणि विषय चैतन्य भिन्न भिन्न आहे आणि म्हणून इथलं ज्ञान कसं परोक्ष असं. इस प्रकार अनुमित्यादि ज्ञानो विषय भी सो परोक्षपणा जाणी लेना. तहा पुढे परोक्ष स्थल विषय अंतकरण की वृत्ती विषय देश विषय जाती नाही. बरोबर. जिथं जिथं परोक्ष ज्ञान आहे तिथं तिथं अंतकरणाची वृत्ती विषयापर्यंत जात नाही. ता परोक्ष स्थल विषय अंतकरण की वृत्ती विषय देश विषय जाती नाही. किंतु मग शरीर के भीतरही शरीराच्या आतच सा वृत्ती उत्पन्न होवे. आतच ती वृत्ती उत्पन्न होते. जसं स्वर्ग असती तर स्वर्गापर्यंत अंतकरण वृत्ती गेली आहे का नाही. स्वर्ग स्वर्गाच्या ठिकाणी आहे तिथपर्यंत वृत्ती गेली नाही पण शरीराच्या आतमध्ये आतल्या आतच स्वर्गाकार झाली. अशी जी वृत्ती असं जे ज्ञान वृत्तीरूप ज्ञान त्याला म्हणायचं काय परोक्ष ज्ञान. किंतु शरीर के भीतर सा वृत्ती उत्पन्न होवे याते म्हणून ता विषय वृत्तीरूप उपाधियों की भिन्न भिन्न देश विषय स्थिती होणे ते. काय पंक्ती पहा. याते ता विषय वृत्ती आहे की नाही. विषय अर्धविराम द्या. विषय अलग आहे वृत्ती अलग आहे. या दोन उपाधी विषय एक उपाधी वृत्ती एक उपाधी असं. याते ता विषय वृत्तीरूप म्हणजे विषयरूप उपाधी वृत्तीरूप उपाधी असं लावायचं. विषय वृत्तीरूप उपाधियों की भिन्न भिन्न देश विषय स्थिती होणे ते. भिन्न भिन्न देशामध्ये आहेत. स्वर्ग कुठं तरी आहे. वृत्ती शरीराच्या आत आहेत असं. भिन्न भिन्न देश विषय स्थिती होणे ते ता वृत्ती अवच्छिन्न चैतन्य के साथी. वृत्ती अवच्छिन्न चैतन्य म्हणजे प्रमाण चैतन्य त्याच्याबरोबर ता विषयावच्छिन्न चैतन्य की एकता होती नाही. अर्थात दोन्ही चैतन्य भिन्न भिन्न आहे उपाधीमुळे. यह वार्ता पूर्व प्रत्यक्ष निरूपण विषय कही आये है. मागे प्रत्यक्षाचं निरूपण करत असताना हा विषय होऊन गेलेला आहे. याते ता वृत्ती अवच्छिन्न प्रमाण चैतन्य विषय. वृत्ती अवच्छिन्न चैतन्य म्हणजे प्रमाण चैतन्य. अंतकरणावच्छिन्न चैतन्य प्रमाता चैतन्य. वृत्ती अवच्छिन्न चैतन्य प्रमाण चैतन्य आणि घटादी विषयावच्छिन्न चैतन्य प्रमेय चैतन्य असं. याते ता वृत्ती अवच्छिन्न प्रमाण चैतन्य विषय प्रमाण चैतन्या ठिकाणी विषयावच्छिन्न चैतन्य ते विषयावच्छिन्न चैतन्यापासून भिन्नता रूप भिन्नपणा आहे तर भिन्नता रूप ज्ञाननिष्ठ परोक्षपणा संभव आहे. यालाच म्हणायचं ज्ञाननिष्ठ परोक्षपणा. तर विषयनिष्ठ परोक्षता ज्ञाननिष्ठ परोक्षता. अगोदर निरूपण केलं ते विषयनिष्ठ परोक्षतेचं लक्षण केलं होतं. योग्य विषयस्य अनावृत संवित तादात्म्य भाव. ठीक आहे की नाही. आणि आता हा जो विषय चालू आहे हा ज्ञाननिष्ठ परोक्षपणा त्याची दोन लक्षणं केले. ठीक आहे. हा विषयावच्छिन्न चैतन्य ते भिन्नता रूप ज्ञाननिष्ठ परोक्षपणा संभवे है इति. और जो वाक्य अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक होवे. आता माग दोन वाक्य सांगितले होते की नाही आहे की नाही. काय जे वाक्य परोक्ष अर्थाचं प्रतिपादन करतं त्या वाक्यापासून उत्पन्न होणारं ज्ञान देखील परोक्ष एक विधान होऊन गेलं. दुसरं काय मग जे वाक्य अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन करतं त्या वाक्यापासून उत्पन्न होणारं ज्ञान सुद्धा अपरोक्ष असं पंक्ती पहा.
और जो वाक्य अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक होवे है सो वाक्य अपरोक्ष प्रमा का जनक होवे है. तेव्हा त्या वाक्यापासून अपरोक्ष प्रमा उत्पन्न होते. कोणत्या वाक्यापासून अपरोक्ष प्रमा उत्पन्न होते? ज्या वाक्याने अपरोक्ष विषयाचं प्रतिपादन केलं आहे अशा वाक्यापासून अपरोक्ष प्रमा उत्पन्न होते. बरोबर. सो वाक्य अपरोक्ष प्रमा का जनक होवे है. जैसे उदाहरण तत्वमसी हे वाक्य आहे, महावाक्य आहे. यह वैदिक वाक्य ब्रह्मात्म रूप, ब्रह्म आणि आत्मा यांची एकता रूप अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक होणे ते अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादक आहे हे वाक्य. कोणतं? तत्वमसी. आणि म्हणून ह्या वाक्यापासून जे ज्ञान उत्पन्न होईल ऐकणाऱ्याच्या हृदयात ते ज्ञान सुद्धा कसं असेल? अपरोक्ष. त्या ज्ञानाचा आकार काय असू शकतो? अहम ब्रह्मास्मी. बरोबर आहे. तत्वमसी गुरुने सांगितलं, शिष्याने ऐकलं, त्याच्या हृदयात ज्ञान उत्पन्न झालं, अहम ब्रह्मास्मी. जैसे तत्वमसी वैदिक वाक्य ब्रह्मात्म रूप अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक होणे ते. बरोबर. अहम ब्रह्मास्मी या प्रकार की अशा प्रकारची अपरोक्ष प्रमा का जनक होवे, अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं. और आणखीन उदाहरण दशम त्वमसी. केवळ दशम अस्ति एवढं जर वाक्य असेल तर त्याच्यापासून परोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. दावा कुठेतरी आहे. परंतु आता तसं नाही. त्वम पदाचं उच्चारण करून वाक्य उच्चारित आहे. दशम त्वमसी, दावा तू आहेस. या वाक्याने अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन केलं आहे. आणि म्हणून ह्या वाक्यापासून जे ज्ञान उत्पन्न होईल ते सुद्धा कसं असेल? अपरोक्ष ज्ञान. अहम दशम अस्मी असं. दशम त्वमसी य लौकिक वाक्य दशम पुरुष रूप, दावा पुरुष रूप अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक होणे ते. दावा पुरुष रूप जे अपरोक्ष अर्थ आहे, अपरोक्ष विषय आहे, त्याचं प्रतिपादक होणे ते प्रतिपादक असल्यामुळे अहम दशम अस्मी, मी दावा आहे. या प्रकार की अपरोक्ष प्रमा का जनक होवे है. अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतात. बरोबर. तर दोन प्रकारचं विधान होऊन गेलं आतापर्यंत. काय? की ज्या वाक्यापासून, ध्यान द्या, वाक्यापासून परोक्ष ज्ञानही उत्पन्न होतं, कधी अपरोक्ष ज्ञानही उत्पन्न होतं. प्रश्न असा की कोणत्या वाक्यापासून परोक्ष ज्ञान उत्पन्न होतं आणि कोणत्या कशा प्रकारच्या वाक्यापासून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं? तर त्याचं उत्तर होऊन गेलं. काय? की ज्या वाक्याने परोक्ष अर्थाचं प्रतिपादन केलं आहे त्या वाक्यापासून परोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. आणि ज्या वाक्याने अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन केलं आहे त्या वाक्यापासून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. पुन्हा प्रश्न उपस्थित झाला होता की ज्या वाक्याने परोक्ष अर्थाचं प्रतिपादन केलं आहे, अर्थात अर्थनिष्ठ विषयनिष्ठ परोक्षता ती काय? त्याचं स्वरूप सांगितलं. त्याच्यानंतर ज्ञाननिष्ठ परोक्षता, ज्ञानामध्ये परोक्षपणा, तो काय, कसा, त्याचंही विवेचन झालं. आता दुसरं जे विधान आहे काय? की वाक्याने जर अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन केलं असेल तर त्या वाक्यापासून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. मग इथं सुद्धा दोन गोष्टी. वाक्याने अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणं, अपरोक्ष अर्थ म्हणजे अर्थनिष्ठ अपरोक्षता एक, आणि त्या वाक्यापासून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं म्हणजे ज्ञानामध्ये अपरोक्षपणा. तर अर्थाच्या ठिकाणी अपरोक्षपणा तो कसा आणि ज्ञानगत अपरोक्षता ती काय आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचं उत्तर दिलं पाहिजे. उत्तर द्यायचं आहे पण अगोदर शंका काय म्हणते बघा. शंका, जिस अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक हुआ वाक्य है की नाही. कसं वाक्य? अपरोक्ष अर्थाचं प्रतिपादन करणारं. जिस अपरोक्ष अर्थ का प्रतिपादक हुआ, प्रतिपादन करणारं असं वाक्य अपरोक्ष प्रमा का जनक होवे, अपरोक्ष प्रमेला उत्पन्न करतं, असं झालं की नाही. तीस अर्थ विषय सो अपरोक्षपणा क्या है, तोच प्रश्न आला. मग अर्थाच्या ठिकाणी अपरोक्षपणा तो काय? आणि त्या वाक्यापासून जर अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं तर ज्ञानाच्या ठिकाणी अपरोक्षपणा म्हणजे काय? म्हणजे कोणत्या ज्ञानाला अपरोक्ष म्हणायचं एक, आणि कोणत्या विषयाला अपरोक्ष म्हणायचं हे दोन. म्हणजे विषय अपरोक्ष आहे, ज्ञानही अपरोक्ष आहे, पण विषयाची अपरोक्षता म्हणजे काय, ज्ञानाची अपरोक्षता म्हणजे काय, हा प्रश्न. तर दोघांचं उत्तर द्यायचं, त्याकरिता शंका चालू आहे. तीस अर्थ विषय सो अपरोक्षपणा क्या है, ऐसी जिज्ञासा के हुए.
आहे ना. एकच जिज्ञासा केली आता इथं. अर्थ विषय स्वपरोक्षपणा, विषयगत अपरोक्षता काय हा प्रश्न आहे. नंतर पुन्हा पुढे येईल मग काय ज्ञानगत अपरोक्षता काय आहे म्हणून. अगोदर विषयगत अपरोक्षता काय आहे हे समजून घेऊया. बरोबर. तीस अर्थ विषय स्वपरोक्षपणा क्या है, ऐसी जिज्ञासा की हुई, अशी जाणण्याची इच्छा झाली असता उत्तर देता. अब ता अर्थनिष्ठ अपरोक्षता का लक्षण कहे है. अर्थनिष्ठ अपरोक्षतेचं लक्षण करायचं आता. अर्थ म्हणजे काय, विषय, विषयगत अपरोक्षपणा काय आहे त्याचं लक्षण. योग्य विषयस्य अनावृत संवित तादात्म्यम अपरोक्षत्वम. बोला. योग्य विषयस्य अनावृत संवित तादात्म्यत्वम अपरोक्षत्वम. हा, हे अर्थगत अपरोक्षता आहे. योग्य विषयस्य, योग्य म्हणजे प्रत्यक्ष योग्य, प्रत्यक्ष होण्याला योग्य असा जो विषय, त्या विषयाचा काय अनावृत संवित बरोबर तादात्म्य. अनावृत संवित म्हणजे साक्षी चैतन्य, त्याच्याबरोबर तादात्म्य जर झालं तर समजायचं तो विषय काय आहे, अपरोक्ष आहे. योग्य विषयस्य अनावृत संवित तादात्म्यम अपरोक्षत्वम. अर्थय प्रत्यक्ष योग्य विषय का जो अनावृत साक्षी चैतन्य के साथी. साक्षी चैतन्य हमेशा अनावृत्त आहे, विषय चैतन्य आवृत्त आहे. त्याला अनावृत्त करण्याकरिता त्या विषयापर्यंत वृत्ती जावी लागते, तेव्हा ती वृत्ती त्या विषयावर असणारं जे आवरण त्याचा नाश करते. पण साक्षी चैतन्य हे हमेशा कसं आहे, अनावृत्त आहे. प्रत्यक्ष योग्य विषय का जो अनावृत साक्षी चैतन्य के साथी तादात्म्य है, यही हाच ता विषय विषय अपरोक्षपणा आहे. हाच त्या विषयाच्या ठिकाणी काय आहे, अपरोक्षपणा आहे, विषयगत अपरोक्षता. उदाहरण जैसे घटपटादी आकार वृत्ती काल विषय. अंतकरणाची वृत्ती चक्षुरिंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटापर्यंत गेलेली आहे आणि घटाच्या आकाराकार झालेली आहे. अशा वेळेस जसे घटपटादी आकार वृत्ती काल विषय, त्या वृत्तीच्या कालामध्ये तीन घटपटादिको का अनावृत साक्षी चैतन्य के साथी तादात्म्य होवे है. अनावृत जे साक्षी चैतन्य त्याच्याबरोबर काय झालं आहे, तादात्म्य. कुणाचं, घटपटाधिकाचं आहे की नाही. मग योग्य विषय जे घटपटाधिक त्याचं अनावृत चैतन्य जो साक्षी चैतन्य त्याच्याबरोबर तादात्म्य झाला आहे, अर्थात ते घटपटाधिक विषय अपरोक्ष आहेत. ही विषयगत अपरोक्षता आहे. कळलं की नाही. म्हणे का हो, मग तादात्म्य कसं काय झालं, तर तादात्म्य म्हणजे कसं, कोणाबरोबर, कुणाचं, घटपटाधिक विषयाचं साक्षी चैतन्याबरोबर. साक्षी तर आत आहे, तर त्याचं काय उत्तर, जरी साक्षी आत असला तरी ज्या अंतकरण उपाधी युक्त चैतन्याला साक्षी म्हणतात त्याच अंतकरणाचा परिणाम स्वरूप आहे कोण, वृत्ती. आणि म्हणून त्या वृत्तीमध्ये आलेले चैतन्य सुद्धा कोण आहे, साक्षी चैतन्यच आहे, अनावृत चैतन्यच आहे. आणि ते चैतन्य आता घटापर्यंत गेलं, कारण वृत्ती घटापर्यंत गेलेली आहे आणि वृत्ती घटाच्या आकाराकार झाली म्हणून त्या वृत्तीमध्ये चैतन्यही आहे. मग आता घटोपई चैतन्याचा आणि वृत्तीउपई चैतन्याचा काय आहे, अभेद. आणि ते चैतन्य त्या घटासाठी अधिष्ठान आहे. घट अध्यस्त आहे आणि अध्यस्त पदार्थाचं अधिष्ठानाबरोबर तादात्म्य असतं. आणि म्हणून त्या घटपटाधिकाचं योग्य विषयाचं अनावृत जो साक्षी चैतन्य त्याच्याबरोबर काय झालं आहे, तादात्म्य. आणि अशा प्रकारचं तादात्म्य होणं म्हणजेच काय, विषयगत अपरोक्षत्व. ठीक है, पंक्ति पा. यही तीन घटपटादिको विषय अपरोक्षपना है. और धर्माधर्म का यद्यपि ता अनावृत साक्षी चैतन्य के साथी तादात्म्य है. बरोबर, कारण धर्माधर्म कुठं राहतात, अंतकरणाच्या ठिकाणी. आणि साक्षी चैतन्य सुद्धा कुठं आहे, अनावृत चैतन्य तिथंच आहे. म्हणून धर्माधर्माचं तादात्म्य आहे अनावृत चैतन्याबरोबर. तरी पण हे लक्षण त्या धर्माधर्मावर जाणार नाही, कारण लक्षणामध्ये पद दिलाय काय, योग्य विषय. धर्माधर्म हे योग्य नाहीत. योग्य विषयाचं अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्य पाहिजे आपल्याला. धर्माधर्माचं जरी अनावृत चैतन्याबरोबर तादात्म्य असलं तरी ते धर्माधर्म योग्य नाही. म्हणून अपरोक्षतेचं लक्षण त्यांच्यावर जाणार नाही, म्हणजेच लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. बरोबर. यही तीन घटपटादि को विषय अपरोक्षपना है और धर्माधर्म का यद्यपि ता अनावृत साक्षी चैतन्य के साथ ही तादात्म्य है.
तथापि सो धर्माधर्म प्रत्यक्ष के योग्य नाही. धर्माधर्म काय नाही, प्रत्यक्ष होण्याला योग्य नाही. या ते म्हणून इस लक्षण विषय का योग्य इस विशेषण के कहने ते ता धर्माधर्म विषय ता अपरोक्षपणा के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. लक्षणामध्ये योग्य हे विशेषण दिलंय विषयाचं, म्हणून धर्माधर्म हे योग्य नसल्यामुळे तिथं लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. अर्थात धर्माधर्म अपरोक्ष आहे असं म्हणण्याची पाळी येणार नाही. ठीक. पुढे यद्यपि सिद्धांत विषय नित्य अपरोक्ष रूप एकही चैतन्य आहे. खरं पाहिलं तर चैतन्य एकच आहे आणि ते नित्य कसं आहे, अपरोक्षच आहे. चैतन्य कधीच परोक्ष होत नाही. यद्यपि सिद्धांत विषय नित्य अपरोक्ष रूप एकही चैतन्य आहे, ता एक चैतन्य विषय त्या एक चैतन्याच्या ठिकाणी ता एक चैतन्य विषय साक्षी चैतन्य तो अनावृत्त है और विषय चैतन्य आवृत्त है. या प्रकार का भेद कहना संभवता नाही. असा भेद तुम्ही कसं काय करू राहिले बा, अशी कोणी शंका करतोय आहे की चैतन्य तर चैतन्य एकच आहे, ते सदा अपरोक्ष काय आहे, सदा कसं आहे, ते प्रत्यक्षच आहे, अपरोक्षच आहे. तरी पण तुम्ही काय भेद केला, चैतन्य एक असून सुद्धा साक्षी चैतन्य कसं आहे, अनावृत्त आहे आणि विषय चैतन्य आवृत्त आहे. असा भेद कसा काय केला. साक्षी चैतन्य एकच आहे आणि ते तर अनावृत्तच आहे सदा. तर हा भेद तुम्ही कसा करता हा प्रश्न. यद्यपि सिद्धांत विषय नित्य अपरोक्ष रूप एकही चैतन्य है, ता एक चैतन्य विषय साक्षी चैतन्य तो अनावृत्त है और विषय चैतन्य आवृत्त है. या प्रकार का भेद करणं संभवता. तथापि उत्तर देऊ राहिले. यद्यपि शंका, तथापि उत्तर. ठीक आहे, स्वतः शंकेचं उत्थापन करून उत्तर देणं. अभिव्यक्ती परिहार. तथापि विषय अंतकरण आदिक उपाधियों के भेदते ता चैतन्य का भेद पूर्व कथन करी आय है. म्हणजे तसं पाहिलं तर चैतन्य एकच आहे, पण उपाधीच्या भेदाने चैतन्याचा भेद, वास्तविक भेद नाही आहे, उपाधिकृत भेद आहे. उपाधिकृत भेद कल्पित असतो. म्हणून जरी आम्ही साक्षी चैतन्य अर्थात अंतकरणोपय चैतन्य कसं आहे, अनावृत्त आहे, विषय चैतन्य आवृत्त आहे असं म्हटलं तरी काही अडचण येत नाही, उपाधिकृत भेदाला घेऊन. तथापि विषय अर्धविराम द्या, सापडलं पहिलीच पंक्ती शेवटी. तथापि विषय अंतकरणाधिक उपाधियों के भेद, उपाधीमध्ये भेद असल्यामुळे भेदते ता चैतन्य का भेद पूर्व कथन करी आहे. उपाधिकृत चैतन्याचा भेद मागे सांगितलेला आहे. और घटाधिक पदार्थो विषय लोकों का संशय. आता बघा सिद्ध करू राहिले काय, घटादी उपै चैतन्य ते आवृत्त असतं हे सिद्ध करायचं आहे आणि अंतकरणोपै चैतन्य हमेशा अनावृत्त असतं हे सिद्ध करतात आता ग्रंथकार. तर जे अनावृत्त असतं त्याच्याविषयी कधीच संशय होत नाही, विपर्य होत नाही, ते मला भासत नाही असंही कधी होत नाही, कारण ते हमेशा कसं आहे, अनावृत्त आहे. पण जे आवृत्त असतं त्याच्याविषयी संशय उत्पन्न होतो, है की नाही, विपरीत भावनाही उत्पन्न होते. ही गोष्ट सांगतायत बघा. और घटाधिक पदार्थो विषय, घटाधिक पदार्थांच्या बाबतीत लोगों का संशय, लोगोला संशय उत्पन्न होतो कधी कधी. संशय अर्धविराम, अनवभास अर्धविराम, विपर्यय देखणे विषय आवे आहे. लोकांना घटादी पदार्थाच्या बाबतीत अशा प्रकारचं हे दिसून येतात. कधी संशय उत्पन्न होतो, कधी अनवभास म्हणजे मला आता घट भासत नाही असंही त्या लोकांना उत्पन्न होतं. कधी विपर्य आहे, घट दुसरंच काहीतरी दिसतं. का बरं असं घडत आहे, तर घटोपै चैतन्य आवृत्त आहे म्हणून असं सांगायचं. जर ते आवृत्त नसतं तर त्याच्याविषयी सुद्धा संशय अधिक उत्पन्न झाले नसते. घटाधिक पदार्थ विषय लोगों को संशय, अनवभास, विपर्य देखने विषय आवे है. और अंतकरणोपैत साक्षी चैतन्य विषय, अंतकरणोपैत चैतन्य साक्षी चैतन्य त्याच्या ठिकाणी किसी को भी, कुणालाच किसी को भी ते संशय अधिक होते नाही, है की नाही. साक्षी विषयी कोणा संशय उत्पन्न होतो का, साक्षी आहे की नाही आहे, अर्थात मी आहे की नाही आहे, कधी संशय उत्पन्न होत नाही. आता मला माझंच भान नाही, अनवभास आहे असं कधी होतं का, नाही.
विपरीत भावना, मी आता झोपेतून उठलो, आता मी पहिलं झोपेच्या अगोदर तर मनुष्य होतो बा, आता गाढव झालो का काय करू, असं विपरीत भावना होते का? होत नाही. कळलं? किसी को भी ते संशयाधिक होते नाही याते. म्हणून ता कार्य के बलते, ज्या त्याचं कार्य दिसून येत आहे त्यावरून साक्ष अंतकरणोपै चैतन्य अनावृत्त आहे आणि घटोपै चैतन्य आवृत्त आहे. याते ता कार्य के बलते सो घटाधिक अवच्छिन्न चैतन्य तो आवृत्त कया जावे आहे. घटादी अवच्छिन्न चैतन्य, घटावच्छिन्न चैतन्य आवृत्त, घटाची अंतकरणाची वृत्ती घटापर्यंत जाण्याच्या अगोदर घटउपहित चैतन्य किंवा घटावच्छिन्न चैतन्य कसं आहे? आवृत्त. का की त्याच्याविषयी आहे की नाही, घटावच्छिन्न चैतन्याविषयी अर्थात घटाविषयी, कारण दोन्ही एकच आहे. घट अध्यस्त आहे त्या चैतन्यावर, म्हणून त्याच्याविषयी काय उत्पन्न होता? संशय अधिक उत्पन्न होता. जर ते वृत्ती घटापर्यंत जाण्याच्या अगोदर घटावच्छिन्न चैतन्य सुद्धा अनावृत्त असतं तर त्या घटावच्छिन्न चैतन्याविषयी अर्थात घटाविषयी संशयाधिक उत्पन्न झाले नसते. पण घटाधिकाविषयी संशयाधिक उत्पन्न होतात, याचा अर्थ घटावच्छिन्न चैतन्य कसं आहे? आवृत्त आहे, वृत्ती तिथपर्यंत जाण्याच्या अगोदर. याते ता कार्य के बलते सो घटादि अवच्छिन्न चैतन्य तो आवृत्त कया जावे है. और सो साक्षी चैतन्य अनावृत्त कया जावे है. साक्षी चैतन्य कसं आहे? अनावृत्त. समजा कोणी प्रश्न केला, साक्षी चैतन्य अनावृत्त का? उत्तर काय उत्तर? साक्षी चैतन्य अनावृत्त का आहे असा जर समजा कोणी प्रश्न केला, उत्तर काय? हा, साक्षी चैतन्याच्या बाबतीत कुणालाही संशय, अनवभास, विपर्यय उत्पन्न होत नाही. म्हणून साक्षी चैतन्य हमेशा कसं आहे? अनावृत्त. और सो साक्षी चैतन्य अनावृत्त कया जावे है. जो कदाचित म्हणजे जर कदाचित साक्षी चैतन्य को भी, सापडलं पंक्ती वरून 5वी ओळ मध्येच, जो कदाचित ता साक्षी चैतन्य को भी, पुढे काय आहे? अनावृत्त आहे ना, तिथला ना खोडा काय पाहिजे? आवृत्त मानिये. काय शब्द पाहिजे तिथं? आवृत्त. आता पहा, जो कदाचित ता साक्षी चैतन्य को भी आवृत्त मानी, घटावच्छिन्न चैतन्याप्रमाणे आवृत्त मानलं साक्षी चैतन्याला सुद्धा, तर काय होईल? तो प्रकाशक के अभावते जगत विषय अंधता प्राप्त होवेगी. ही एक आपत्ती येईल, है की नाही? ते तर युक्ती आहेच की ज्या अर्थी साक्षी चैतन्याच्या बाबतीत संशयाधिक उत्पन्न होत नाही त्या अर्थी ते अनावृत्त आहे. एक. दुसरी गोष्ट, त्याला जर आवृत्त मानलं तर काय अडचण? जगत अंधत्व प्रसंग. बघा, जगत अंधत्व प्रसंग म्हणजे काय सांगतायत सर्व. बघा, तो प्रकाशक के अभावते, कोणी प्रकाशन करणारा नसल्यामुळे अभावते जगत विषय अंधता प्राप्त होवेगी. म्हणजे अर्थात कोई वस्तू का भान नहीं होवेगा. कोणत्याच वस्तूचं भान होणार नाही. हे घट आहे, हा पट आहे, हा मठ आहे, असं प्रकाशनच होणार नाही. केव्हा? जर साक्षी चैतन्याला आवृत्त मानलं तर, आहे की नाही? अंधत्व प्रसंग येईल असं. परंतु असा आहे का? नाही. या ते ता साक्षी को सर्वदा अनावृत्त ही मान्यात चाहिए. म्हणून साक्षी सदा कसा आहे? अनावृत्त चैतन्य है. और घटादि विषयावच्छिन्न चैतन्य तो घटादि आकार वृत्ति की उत्पत्ति ते पूर्व आवृत्त हुए है. नाही, घटावच्छिन्न चैतन्य आवृत्त का अनावृत्त? तर अंतकरणाची वृत्ती घटापर्यंत जाण्याच्या अगोदर आवृत्त, आणि अंतकरणाची वृत्ती घटापर्यंत जाऊन घटाच्या आकार होते तेव्हा तेच घटोपहित चैतन्य अनावृत्त असा लावायचं. और घटादि विषयावच्छिन्न चैतन्य तो घटादि आकार वृत्ती की उत्पत्ति ते पूर्व, वृत्ती उत्पन्न, घटाकार वृत्ती उत्पन्न होण्याच्या अगोदर आवृत्त होवे है. और ता वृत्ती काल विषय, त्या वृत्ती काळात म्हणजे घटाकारात वृत्ती झाली आहे, अंतकरणाची वृत्ती चक्षुषद्वारे निघून घटापर्यंत गेली, घटाचे आकार झाली, त्या वृत्ती कालामध्ये तेच घटावच्छिन्न चैतन्य कसं? अनावृत्त.
अर्थात वृत्ति काल विषय आवरण ते रहित हुआ, आवरणाने रहित ता साक्षी चैतन्य से अभिन्न होवे आहे. त्या साक्षी चैतन्याबरोबर घटावचिन्ह चैतन्य काय होतं? अभिन्न होऊन जातं. अभिन्न होवे आहे. तीस काल विषय, त्या कालात तीन घटाधिक विषयों का जो ता अनावृत साक्षी चैतन्य के साथ तादात्म्य आहे. त्या कालात घटाधिक विषयाचं त्या अनावृत चैतन्याबरोबर साक्षी चैतन्याबरोबर काय आहे? तादात्म्य. हीच त्या घटाच्या ठिकाणी अपरोक्षता, विषयगत अपरोक्षता. तीस काल विषय तीन घटाधिक विषयों का जो ता अनावृत साक्षी चैतन्य के साथ तादात्म्य है. यही तीन घटाधिक विषयों विषय, घटाधिक विषयांच्या ठिकाणी काय आहे? अपरोक्षपणा आहे. तर अर्थगत अपरोक्षताची सिद्धी केली आतापर्यंत. पण त्याच्यावर पुन्हा शंका घेतोय पूर्व पक्षी. ज्ञानगत अपरोक्षता अजून सिद्ध करायची बाकी आहे. अर्थगत अपरोक्षतेची चर्चा चालू आहे. सिद्ध केलं, आता पुन्हा त्याच्यावर शंका. पूर्व विषय प्रत्यक्ष के लक्षण विषय घटाधिक विषयों का साक्षी चैतन्य के साथ तादात्म्य कहा था. बरोबर काय म्हटलंय बघा? पूर्व विषय प्रत्यक्ष के लक्षण म्हणजे विषयगत प्रत्यक्षतेचं निरूपण करत असतात. अर्थात विषयगत अपरोक्षता सिद्ध करत असताना तुम्ही बोललात म्हणे. काय बोललात? तर त्या विषयाचं अनावृत्त चैतन्याबरोबर तादात्म्य असं बोलला. त्याच्यावर शंका घेऊ राहिली. आत्ता वर केलं की नाही, विषयगत अपरोक्षतेचं लक्षण सांगितलं होतं ना, त्यालाच घेऊन शंका आहे. शंका पूर्व विषय प्रत्यक्ष के, विषय प्रत्यक्ष म्हणजे विषयगत प्रत्यक्ष, विषयगत अपरोक्षता. विषय प्रत्यक्ष के लक्षण विषय घटाधिक विषयों का साक्षी चैतन्य के साथ तादात्म्य कया था. साक्षी चैतन्य बरोबर तादात्म्य कुणाचं? घटाधिक विषयाचं. कया था. सो तादात्म्य क्या आहे? ते तादात्म्य म्हणजे नेमकं काय आहे हा प्रश्न. घटाधिक विषयाचं साक्षी चैतन्याबरोबर तादात्म्य होणं म्हणजे नेमकं काय असा प्रश्न. त्याच्यावरच पुन्हा खुलासा विचारू राहिले. पूर्व पक्षीच विचारतोय अजून. अर्थात म्हणजे पूर्व पक्षाचा काय अभिप्राय आहे त्याचं स्पष्टीकरण. अर्थात एकता का नाम तादात्म्य आहे. तादात्म्य म्हणजे काय? एकता. मग इथं तुम्हाला घटाधिक विषय आणि साक्षी चैतन्य एकच होऊन जातात असं म्हणायचं आहे का? अशा रीतीने तादात्म्य आहे का? विषयाचं, घटाधिक विषयाचं अनावृत्त चैतन्यावर तादात्म्य तुम्ही म्हणून पाहता का? पहिला विकल्प. अर्थात एकता का नाम तादात्म्य है अथवा भेद सहित अभेद का नाम तादात्म्य है. किंवा इथं तुमची परिभाषा नेमकी कोणती आहे की घटाचा साक्षी चैतन्याबरोबर तादात्म्य म्हणजे भेद सहित अभेद असं तादात्म्य तुम्ही म्हणून पाहता, किंवा घटाधिक विषयाचं साक्षी चैतन्याबरोबर तादात्म्य होणं म्हणजे दोन एकच होऊन जाणं असं तादात्म्य तुम्ही म्हणून पाहता. दोन्हीपैकी कोणतं तादात्म्य तुम्हाला म्हणायचं आहे अशी पूर्व पक्षाची काय शंका. अथवा भेद सहित अभेद का नाम तादात्म्य. तहा प्रथम पक्ष तो संभवता नाही. समजा आता प्रथम पक्ष मान्य केला म्हणे तुम्ही, कोण बोलतोय? पूर्व पक्षी. कुणाला? सिद्धांतांना. प्रथम पक्ष म्हणजे कोणता? घटाधिक विषयाचा साक्षी चैतन्य अभेद होऊन जातो असं. तर हा प्रथम पक्ष तो संभवता नाही. का बरं? जिस कारण ते, ज्या कारणाने की तम प्रकाश की नाही. तम म्हणजे अंधकार, प्रकाश दोघे एक होऊ शकतात का? कधीच नाही. कारण का? दोघांमध्ये अत्यंत विरोध आहे. जिस कारण ते तम प्रकाश की नाही जड चैतन्य का विरोध होणे ते. घट जड आहे, साक्षी चैतन्य चैतन्य आहे, ते दोघांचा अत्यंत विरोध आहे, एक होऊ शकत नाही. जड चैतन्य का विरोध होणे ते एकता संभवती नाही. तैसे मग म्हणे द्वितीय पक्ष मानू भेद सहित अभेद. तैसे द्वितीय पक्ष भी संभवता नाही. पण पूर्व पक्ष म्हणतो दुसरा पक्ष सुद्धा होऊ शकत नाही. तसे द्वितीय पक्ष भी संभवता नाही. का बरं? जिस कारण ते समान सत्ता वाले भेद अभेद का परस्पर विरोध होणे ते. भेद भी व्यवहारिक, अभेद भी व्यवहारिक. समान सत्ता वाले जर असेल तर दोघं परस्पर विरुद्ध आहे. भेद सहित अभेद होऊ शकत नाही. कळलं की नाही? माझं आता पोट भरलं पण आहे, रिकामं पण आहे म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. कळलं की नाही? असं. जिस कारण ते समान सत्ता वाले भेद अभेद का परस्पर विरोध होणे ते एक अधिकरण विशेष स्थिती ही संभवती नहीं. संभव होऊ शकत नाही. बरोबर. ऐसी शंका के प्राप्त हुए अब तीस तादात्म्य लक्षण असा शब्द आहे ना, तादात्म्य लक्षण. तिथे एक शब्द टाका वर्ण. तीस
तादात्म्य का शब्द टाकायचा. झालं. ऐसी शंका के प्राप्त हुए अब तीस तादात्म्य का लक्षण काय आहे, तादात्म्य नेमकं काय, कोणतं, कशा प्रकारचं, त्याचं लक्षण आम्ही आता करत आहोत. कळलं. तर काय लक्षण आहे म्हणजे उत्तर दिल्या जाऊ राहिलं, पण त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.